जो जीता वही सिकंदर, विरोधकांना हार स्वीकारता यायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। तर सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। बिहारमध्ये रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंचा एनडीएवर घणाघात। तेजस्वी यादवांच्या सभेला एआयची गर्दी होती का, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल। जिथे शक्य तिथे युती, बाकी स्थानिक पातळीवर निर्णय होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपने अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणूक लढवावी, आदित्य ठाकरेंचा टोला। तर पंतप्रधान मोदींनी चंद्रावर सुद्धा शिवशक्ती कॉलनी उघडली, मंत्री जयकुमार रावल यांचा अजब दावा। शरद पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खोचक टोला। तर नाव घेऊन टीका करावी लागते म्हणजे नाणं मार्केटमध्ये चालतंय, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। भविष्यात आयुर्वेदासाठी सुवर्णकार येणार, आयुर्वेदिक कॉलेजसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आणखी योजना आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। साखरपुड्यापेक्षाही मुलीचं लग्न थाटात करणार, कोणाला काय टीका करायची ती करा, मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांचं आव्हान। पिंपरी चिंचवडच्या थातवडे इथल्या शासकीय जमीन व्यवहार प्रकरणी 26 जणांवर कारवाई, भूखंड विक्री करणारे 23 वारसदार, जमीन खरेदी करणाऱ्या 2 जणांसह दुय्यम निबंधकांविरोधात गुन्हा दाखल, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। बेळगावातल्या सरकारी विश्रामगृहामध्ये सरकारी डॉक्टरांची दारू पार्टी, बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग इथला प्रकार, सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष। दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, I-20 कार विकत घेणाऱ्या आमिर राशिद अलीला दिल्लीतनं अटक। आमिर राशिद अली हा दहशतवादी डॉक्टर उमरचा साथीदार, उमर सोबत आमिर अलीनं आखला होता हल्ल्याचा कट। पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट, 7 जण ठार तर अनेक जण जखमी। सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण, सोनं 2000 तर चांदीच्या दरामध्ये 5000ची घसरण। सोन्याचे दर प्रति तोळा 1,27,000 रुपयांवर, तर चांदीचे दर प्रति किलो 1,61,000 रुपयांवर।